रामकृष्ण हरी माऊली. आज आपल्यासोबत आहेत अक्षय महाराज गुज्जर. तर आज आपण यांना वारीविषयी थोडक्यात महत्त्व विचारू. महाराज, आज एवढे वारकरी सर्व वारीमध्ये चालतात, तर वारीला चालण्याची नेमके कारण काय आहे आणि तुमचा वारीच्या वाटेवरचा अनुभव थोडक्यात सांगा. रामकृष्ण हरी. वारीला जाण्याचे कारणं अनेक आहेत. काही संतांचे कारणं आहेत, काही माणसांचे कारणं आहेत, काही देवाचे कारणं आहेत. माणसाला जीवनामध्ये जन्माला आल्याच्यानंतर सुखाची अपेक्षा आहे आणि सुख कुठे भेटतं याच्यासाठी ते अट्टहासपूर्वक वारंवार काही ना काही प्रयत्न करत राहतात. संतांनी असं सांगितलेलं आहे की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो. म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा हा सुखरूप आहे आणि म्हणून सुखाच्या अपेक्षेने माणसं त्या ठिकाणी जातात. हे झालं माणसांचं कारण. संतांचं कारण काय आहे तर संत म्हणतात माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी, किंवा जाईन गे माये तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. भगवान पांडुरंग परमात्म्याला आणि रुक्मिणी आईसाहेबांना सर्व संत हे आपल्या आई वडिलाच्या भूमिकेमध्ये पाहतात, म्हणून आपल्या माहेराला जाण्याचा अट्टहास ते वारंवार करतात. हे झालं संतांचं कारण. देवाचं कारण काय आहे तर देव असं म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग. भगवान परमात्म्याला जशी भक्ताला भगवंताला भेटण्याची इच्छा असते तशी अतिशय जास्त तीव्र इच्छा भगवंताला देखील भक्ताला भेटण्याची असते आणि भक्त वारंवार भगवंताकडे येण्याची इच्छा करतो. परंतु भगवंताने फक्त दोनच ठिकाणी इच्छा केली की त्या साधकाने त्या भक्ताने आषाढी आणि कार्तिकी या दोनही पर्व काळाला माझ्याकडे येणं माझ्या आवडीची इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. आणि तोच भगवान पांडुरंग परमात्मा वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. तो भगवान परमात्मा स्वतः भक्तांची वाट पाहत त्या ठिकाणी थांबलेला आहे. भक्ताचं वेगळं कारण आहे, संतांचं वेगळं कारण आहे, भगवंताचं वेगळं कारण आहे आणि सामान्य माणसाचं सामान्य जीवांचं देखील वेगळं कारण आहे. आणि अशा अनेक कारणाने या पंढरपूरच्या वाटेवर शेकडो हजारो लाखोच्या संख्येने माणसं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी भेटीसाठी अट्टहासपूर्वक आनंदाने नाचत गात ज्ञानोबा तुकोबांचं भजन करत या पंढरपूरच्या वाटेवर येतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.